रमलेले आहात, जंगलात राहत आहात, म्हणजे सिटीमधनं तुम्ही एकदम डायरेक्ट जंगलात एन्जॉय करताय. तर हा तुमचा प्रवास कधी सुरू झाला आणि कसा सुरू झाला? 2012ला तो प्रवास सुरू झाला. 2012ला ज्यावेळी मी केरळला गेलो, तिथे फोटो प्रोजेक्ट करायला घेतला हत्तींवरती. त्याच्यातनं काही गोष्टी मला समजत आहेत असं वाटायला लागलं. त्या फोटो प्रोजेक्टला वन खात्याची परवानगी होती. फक्त त्यांचं जे सांगणं होतं की तुम्ही आधी सगळे फोटो आम्हाला दाखवायचे आणि मग तुम्हाला कुठे रिलीज करायचं ते तुम्ही करा. मग ते फोटो दाखवताना त्यांना ते एक्सप्लेन करणं साहजिकपणे मला गरजेचं होतं. आणि ते एक्सप्लेन करत असताना मलाही कळत होतं की मला त्या गोष्टी समजत आहेत. म्हणजे हत्तीची देहबोली सगळ्यात आधी, त्यांच्या वागण्याच्या पद्धती, बिहेवियर पॅटर्न्स नंतर, आणि मग एका पिल्लामुळे कम्युनिकेशन पॅटर्न. आणि त्याच्यातनं मला ती पिल्लं वाचवणं किंवा वाचवणं इन द सेन्स आईपासनं पिल्लू वेगळं झालं तर जगण्याच्या शक्यता 50% असतात. मग त्या 50%वरनं आपण 100%वर नेण्याकरता माणूस म्हणून आपण काय करू शकतो, आपल्या वागण्यामध्ये आपण कसे बदल करणं गरजेचं आहे, हे त्यांना सांगत असताना एका पॉईंटवर त्यांनी सांगितलं की मग तुम्ही आमच्याबरोबरच का काम करत नाही. तर मी म्हटलं, काम करताना तुम्ही मला एखादी पोझिशन देणार का मी काही करायचं आहे. तर त्यांनी म्हणे तुम्ही ॲप्लिकेशन करा अभ्यासाचं आणि त्या ॲप्लिकेशनवरनं आपण पुढे जाऊ. पण ते ॲप्लिकेशन करतानासुद्धा म्हणजे त्याच्यात नॉन गव्हर्मेंटल इंडिव्हिज्युअल ह्याला फार कमी स्थान आहे किंवा नाहीच आहे. तर त्याच्याऐवजी नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन ह्याला स्थान आहे. मग संस्था स्थापन करणं गरजेचं आलं. मग ती संस्था स्थापन करून तो प्रोजेक्ट, म्हणजे संस्था स्थापन व्हायच्या आधी माझ्या हातात प्रोजेक्ट होता. असं फार रेअरली होतं. तर ते करत करत मग आत्ता इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. पण ती खरी सुरुवात होती 2012ला फोटो प्रोजेक्ट. आणि मग तिथून तुमचं आणि हत्तींचं म्हणजे एकमेकांशी संवाद आणि शिकणं सुरू झालं, नाही का? तेच शिक्षक होते, त्यांनी ते शिकवलं. शिकवत होते आणि मी फक्त काय म्हणतो ग्रास्प करत गेलो की ते कसं वागतायत, ह्याचा अर्थ काय आहे, ते डिकोड करत गेलो आणि त्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे इतका उपयोग झाला की आज 12 वर्ष झाली काम करून, आणि या 12 वर्षात एकच ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि तो ॲक्सिडेंट झाला त्याचं कारणही हत्ती आम्ही ज्यावेळी नेत होतो जंगलाच्या दिशेने, त्यावेळी मागे 50 लोकं होती. मग त्यांच्यावरती हत्तीने काही करण्याऐवजी एक आनंद शिंदे जर इकडे तिकडे गेला तर ते परवडणारं होतं. नाहीतर मग तो हत्ती पूर्ण वेळ साखळदंडात राहिला असता. ते टाळण्याकरता मला त्याचा राग शांत करावा लागला तशा पद्धतीने. तुम्ही हत्तींशी हा जे संवाद आहे, सुसंवाद, तो साधायला कसं शिकलात? म्हणजे कोणकोणते असे प्रसंग घडले किंवा अशा काही आम्हाला आठवणी सांगा. सगळ्यात आधी जे झालं ते एका पिल्लाचा पाय दुखावला होता कृष्णा नावाच्या, आणि तो आवाज काढत होता. तेव्हा मी आयुष्यात तो असा कधी आवाज ऐकला नव्हता हत्तीचा. तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की हा काहीतरी आवाज आहे आणि तो हत्ती काढतोय. मग तिकडच्या माहुताला विचारलं की बाबा हे काय आहे, म्हणजे ह्याला असा आवाज काढण्याचं कारण काय. माहूत फार एज्युकेटेड नव्हते ते, म्हणजे 5वी-6वी पिढी की जी हत्ती सांभाळते एवढंच ते होतं. मग माझे जे गुरु डॉक्टर जेकब अलेक्झांडर, तो आवाज मी रेकॉर्ड केला आणि त्यांना ऐकवलं. म्हटलं सर हे काय आहे. त्यांनी सांगितलं की दिस इज रमलिंग. इट इज ॲक्च्युली अ कम्युनिकेशन लँग्वेज ऑफ एलिफंट. आणि मग त्यांनी तो विषय तिथेच संपवला. आणि मग त्याच्यातनं आणखीन उत्सुकता की असे आणखीन काही आवाज असू शकतात का. मग त्याच्यामध्ये हस्की क्राय समजलं, त्याच्यामध्ये चकलिंग समजलं, त्याच्यामध्ये स्नोटिंग समजलं. मग ते जो आपल्याला सूंक करून जो आवाज येतो, स्नोर करतात ते समजलं. मग त्याच्यातनं बॉडी लँग्वेज हळूहळू समजायला लागली. कानाच्या स्थितीवरनं त्याला काय सांगायचं हे समजायला लागलं. पायाची विशिष्ट ठेवण किंवा पाया विशिष्ट पद्धतीने आपटणं, ह्याच्यातनं त्याला काय सांगायचं आहे, आपण काय समजून घ्यायचं आहे, हे समजायला लागलं. आणि मग ते हळूहळू पुढे आणखीन त्याच्यातनं. आणि कसं झालं की मी जर त्या फील्डचा विद्यार्थी असतो तर आपला एक कोणीतरी ह्युमन आयडॉल असतो, तसा तो ह्युमन आयडॉल कोणीतरी मी घेतला असता आणि तो जे सांगतोय तसं एवढंच बघायचं, असं कुठेतरी माझं झालं असतं.
पण इथे हत्तीच होता आणि तो जे दाखवतो ते सगळं माझ्याकरता नवीन होतं. त्यामुळे 360 डिग्रीनी मला बऱ्याच गोष्टी समजून घेता आल्या आणि त्याचा मला जास्त फायदा झाला. मग हत्तींचा स्वभाव म्हणा किंवा त्यांची वागणूक ही कशी असते? म्हणजे आपल्याला काय जंगलात गेलं की एक हत्ती एवढा मोठा महाकाय प्राणी म्हणजे भीतीच वाटते आधी खरं म्हणजे. आणि तुम्ही एवढा वेळ त्यांच्याबरोबर घालवता, तर तुमची काय लर्निंग झाली? काही विशेष असे काही हत्तींचे प्रसंग की तुम्हाला लळा लागला, त्यांना तुमचा लळा लागला? बेसिकली झालं असं की तिथे ज्यावेळी म्हणजे मी बघत होतो माहूत हत्तींना कसे हँडल करतायत आणि ते हँडल करत असताना हत्तीची गरज काय आहे आणि माहूत काय करतोय तेव्हा लक्षात आलं 10 ते 5 ड्युटी जी आहे ती त्याला करायची आहे. दुपारच्या वेळी त्याला झोपायचं आहे. त्यामुळे त्यांच्या फिरण्यावरती पहिली सगळ्यात गोष्ट होती ते रिस्ट्रिक्शन्स येत होते. हत्तीचं म्हणजे डेली रुटीन फार सोपं असतं. 18 तास ते खातात, 2 तास ते पाण्यात खेळतात आणि 4 तास झोपतात. सजग झोप असते, पण असं रुटीन असतं. मग जो प्राणी 18 तास खातोय, तो 18 तास एका ठिकाणी बांधलेल्या अवस्थेत आहे. मग त्याच्यावर काही परिणाम होतोय का? त्याच्या मानसिकतेवर त्याचा काही वेगळा परिणाम होतोय का? मग जो माहूत त्याला रोज खायला देतो, मग त्याच्यावर तो का चिडतो? माहुताच्या वागण्यात काय गोष्टी आहेत की ज्या त्याला चीड आणतात? जसा माझा अपमान 4 माणसांसमोर कोणी केलेला मला आवडत नाही, तसंच समोर लोकं उभी आहेत आणि माहुताने फटका मारणं, का आता एवढा मोठा हत्ती कसा माझ्या कंट्रोलमध्ये हे दाखवायला, हे त्यांना आवडत नाही. मी एखाद्या पिल्लाला असं करून ओरडलो, ते त्याला आवडत नाही. मग त्याच्याशी बोलताना आपल्याला त्याची चूक तर दाखवायचीच आहे, मग आपला आवाज कसा ठेवायला हवा? त्यांना ते समजेल इतपतच ते कसं टोन असायला हवा? या सगळ्या गोष्टी हळू मला त्याच्यात समजत गेल्या. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.